महाराष्ट्र राज्याच्या शेजारी असलेले तेलंगणा राज्य, या राज्यातील निझामाबाद जिल्ह्यात एका खेडेगावात अनिल नावाचा मुलगा राहत होता. त्याचे आई वडील वृद्धापकाळाने मरण पावले होते. घरची परिस्थिती हालाकीची असल्याने तो गावातच मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असे. तो गरीब जरी असला तरी पण होत करू असल्याने त्याच्या दूरच्या नातेवाईकांनी त्याचे लग्न मीना सोबत लावून दिले. मीना 3 भावंडात मोठी तर होतीच, पण दिसायलाही खूप सुंदर होती. मीना सारखी पत्नी लाभल्याने अनिल स्वतःला भाग्यवान समजत होता. अनिल मीनाला सर्व प्रकारे खुश ठेवू लागला आणि दोघांचा संसार सुखात चालला होता. मीनाही अनिल सोबत संतुष्ट होती. पण लग्न झाल्यापासून अनिलचा खर्च वाढला होता. त्याच्या गावातील मोलमजुरीने घर चालवणे त्याला कठीण जात होते. त्यामुळे त्याने एका साडीच्या मिलमध्ये काम करायला सुरुवात केली. साडीची मिल त्याच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावरच असेल, पण एवढ्या अंतरावरून सुद्धा त्याला आता घरी जायला 2-2 दिवस लागत होते. कधी कधी त्याला आठवडा पण मिलमध्येच काढावा लागत होता. कारण मीनाला कोणत्याही गोष्टीची कमी पडू नये म्हणून तो रात्रंदिवस काम करू लागला होता. आणि मिलचे काम देखील जास्त वाढल्याने त्याला रात्रंदिवस काम करावंच लागत होत. त्याच्या काम करण्याने मीनाला खाण्यापिण्याची आणि इतर वस्तूंची तर काही कमी पडत नसे, पण तिच्या शरीराची पूर्तता अनिलकडून होत नसे. मीनाचे लग्नानंतरचे काही दिवस जसे मजेत गेले होते, तसे आता मीनाचे आनंदाचे दिवस व्याकुळतेने जात होते. कारण अनिल घर सोडून बाहेर राहू लागल्याने मीना दिवसेंदिवस शरीर सुखापासून वंचित राहू लागली. त्यामुळे ती आता एकटीच घरात तळमळत रात्र काढत होती आणि मीनाच्या अंगात वासनेचे वादळ उठले होते. आता त्याला शांत करण्यासाठी मीनाने बाहेर कोणासोबत संबंध बनवायचे ठरवले आणि याच्यासाठी तिने निवडले राजेंद्रला. राजेंद्र एक तरुण मुलगा होता. तो राहणारा बाहेरगावचा होता, पण अनिलचा जिवलग मित्र बनला होता. लग्ना अगोदरच अनिल आणि राजेंद्र मित्र होते. राजेंद्र ही काम करण्यासाठी गाव सोडून आला होता. तेव्हा अनिलनेच त्याला साडीच्या मिलमध्ये कामाला लावले होते आणि गावातच त्याला एक कमी भाड्याची खोली घेऊन त्याला जवळच ठेवले होते. तिथून तो साडीच्या मिलमध्ये काम करायला जाणे येणे करीत होता आणि लग्न झाल्यावर अनिल पण त्याच्या सोबत कामाला जात होता. राजेंद्र नेहमीच अनिलच्या घरी येत असायचा. त्यामुळे राजेंद्र आणि मीनामध्ये थट्टा मस्करी चालायची. पण मीना आता त्याला आपल्याकडे आकर्षित करू लागली. तिच्या सौंदर्याचे जाळे ती राजेंद्रवर फेकू लागली आणि स्वाभाविक तिच्या सुंदरतेवर राजेंद्र मोहित झाला. आणि इथूनच दोघांच्या अनैतिक संबंधाला सुरुवात झाली आणि अनिलच्या गैरहजेरीत मीना आणि राजेंद्र एकमेकांना शरीर सुख देण्यात मग्न झाले. आता हे खेळ ते दररोज खेळू लागले. पण बघता बघता यांच्या प्रेम प्रकरणाची वार्ता पूर्ण गावात पसरली आणि गावात जेव्हा कुजबूज सुरू झाली तेव्हा अनिल पण या चर्चेतून सुटला नाही. कारण गावात असलेले अनिल नातेवाईक त्याला त्याच्या मित्राचे आणि पत्नीचे कारस्थान सांगू लागले. यावर अनिल त्याच्या पत्नीला म्हणाला, मी जे काही ऐकतोय ते खरे आहे का? यावर मीनाने देखील होकार दिला आणि अति निडरपणे आणि निर्लज्जपणे ती नवऱ्याला आपलं प्रेम प्रकरण सांगू लागली. तिला अनिलची काहीही पर्वा राहिली नव्हती. ती राजेंद्रच्या प्रेमात आंधळी झाली होती. कारण तिला आता राजेंद्र शरीर सुखासोबतच पैशानेही तृप्त करू लागला. तिचे संपूर्ण हौस राजेंद्र पुरवू लागला होता. त्यामुळे ती अनिल सोडून जाण्यासाठी देखील तयार झाली होती. पण अनिलने तिला काही न बोलता माहेरी पाठवले आणि तिला या सर्व गोष्टीवर शांतपणे विचार करायला सांगितले आणि सासू सासऱ्यांना पण तिला समज घालण्यासाठी सांगितले. आणि तो परत गावाकडे आला आणि राजेंद्रला काहीही न बोलता तो त्याच्या सोबत चांगलाच राहू लागला. राजेंद्र पण त्याच्यासोबत पहिल्यासारखेच राहत होता. एके दिवशी अनिलने त्याला दारूच्या दुकानात नेले. तिथे थोडी थोडी दारू पिऊन 2 दारूच्या बाटल्या सोबत घेतल्या आणि ते दोघे साडीच्या मिलपासून काही अंतरावर असलेल्या तलावाजवळ गेले. तिथे बसून ते दोघे पुन्हा दारू पिऊ लागले. अनिल त्याला पेगवर पेग चढवू लागला आणि स्वतः कमी पिऊ लागला आणि थोड्याच वेळात राजेंद्र दारूच्या नशेत बेशुद्ध झाला. याचा फायदा उचलून अनिलने त्याचे डोके दगडाने ठेचले आणि त्याला आयुष्यातून संपवले. जेव्हा ही बातमी पोलिसांना कळाली तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनिलला ताब्यात घेतले. आता पुढील कार्यवाही सुरू आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. मित्रहो, या सर्व घटनेबद्दल तुम्हाला ऐकवण्याचा उद्देश
कुणालाही त्रास देणे किंवा कोणाच्याही भावना दुखावणे नाही. याउलट तुम्हाला सतर्क करणे आणि जागरूक करणे आहे. मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सावध रहा, सतर्क रहा आणि स्वतःची काळजी घ्या.